त्याच्यानंतर तिथे काय झालं असेल, तिने तो दुकानदार आहे असं आमच्यासारखं आमच्या दोघांकडे मूर्खासारखा पाहून राहिला आणि माझ्या बहिणीला असं वाटलं मला यांनी इथे किती मोठा माझा गेम मला हे केलं. हा. मला तिथून तिने मारत घरी नेलं त्या रूमवर. अच्छा. नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार सुंदर म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. म्हणजेच गाव हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे. गाव म्हणजे त्या खळखळ वाहत्या पाटाचं पाणी, ते हिरवगार रान, घराघरात स्वर्ग, गावात एकोप्याची संघटना, स्वच्छ घर, स्वच्छ अंगण, स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर असं होतं गाव. परंतु आज जीर्ण जाहल्या पाराभोवती गुलमोहरांनी केली दाटी, गावामधील पार विव्हळला भुईवरल्या पारंब्यासाठी. असा सध्याचा ग्रामीण कोलाहल आहे. ते गाव पण पुन्हा पांघरून घेण्यास आसुसलेल्यांसाठी घाणमाकड ही सुवर्ण संधी आहे. आज आपल्या सोबत आहेत अविनाश महालक्ष्मी सर, ज्यांनी घाणमाकड या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात आपल्या गावातील जीवनाची अनोखी आठवणी, अनुभव आणि त्यासोबतचे खूपच गहिरे संदर्भ मांडले आहेत. हे पुस्तक एक अशी नाळ दर्शविते जी लेखकाचे गावाशी आणि त्या परिसराशी जोडलेली आहे. खरं तर महालक्ष्मी सरांबद्दल सांगायचं झालं तर ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आहेत. 1988 पासून ते नागपूरच्या पत्रकारितेत आहेत. त्यापूर्वी महाविद्यालयीन जीवनात 2 वर्ष वणी येथे ते तरुण भारत प्रतिनिधी होते. नागपुरात तरुण भारत, लोकसत्ता, महाराष्ट्र, लोकशाही वार्ता या दैनिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्तीत सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांच्या घाणमाकड या पुस्तकावर आपण दिलखुलास चर्चा करूयात. नमस्कार सर, नमस्कार. शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, घाणमाकड हे पुस्तक लिहिण्यामागे आपली प्रेरणा कोणती होती? आता तुम्ही या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच राष्ट्रसंतांच्या काही ओळी तुम्ही उद्धृत केल्या इथे. राष्ट्रसंतांनी आपल्या भजनामधनं गावाचं एक महत्त्व सांगितलं आहे. कसं आहे, हे जे गाव असतं, आज आपण शहरामध्ये राहतो, म्हणजे गावातली माणसं काही दिवसांनी शहरात स्थलांतरित होतात. त्यांचा आजूबाजूचा परिसर बदलतो, त्यांचं घर बदलतं, त्यांच्या भोवतालची माणसं बदलतात, पण त्यांच्या मनामधलं गाव मात्र कायम असतं. अगदी बरोबर. तर मला असं वाटलं, मी सुद्धा एक वणी तालुक्यात शिरपूर नावाचं गाव आहे, मी तिथला राहणारा, आणि माझ्या मनातलं जे गाव आहे हे माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये आहे. आणि हे गाव आपल्याला नॉस्टॅल्जिक व्हायला खूप आवडतं, जुन्या गोष्टींमध्ये रमायला आवडतं. आणि त्याच्यामुळे कितीही परिस्थिती बदलली तरी मनातल्या ज्या गोष्टी असतात, मनातलं आपलं गाव काही मनातनं जात नाही. आणि या सर्वांना, माझ्यासह सर्वांना पुन्हा एकदा गावाची सफर घडवून आणावी म्हणून मी घाणमाकड लिहिलं. ओके. आता बरेच जण असा प्रश्न विचारतात की हे घाणमाकड याला देण्यामागचं, कारण अनेकांना हे माहितीच नाही याचा अर्थ काय तो. तर कसं आहे, घाणमाकड हे ग्रामीण भागाचं प्रतीक आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग किंवा चंद्रपूर जिल्ह्याचा सीमेवरील भाग, इथे एक होळीच्या काही दिवस आधी घाणमाकड एक खेळ खेळला जातो. जंगलातनं एक लाकूड आणतात, 2 लाकडं, एक उभं लाकूड ठेवतात, जमिनीत गाडतात, त्याला असं वर टोक करतात, आणि एक आडवं लाकूड घेतात, त्याला असं मध्ये छिद्र करतात आणि ते त्या याच्यावर बसवतात आणि 2 बाजूला 2 पोर घेऊन असे ते फिरतात. ही घाणमाकड. त्याच्यावर मुलं पडतात आणि शेवटी होळीच्या दिवशी त्याला ते जाळून टाकतात होळीमध्ये. तर मुळात हा घाणमाकड हा ग्रामीण भागातला खेळ असल्यामुळे मी माझ्या पुस्तकाला घाणमाकड हे नाव दिलं, की ते नाव वाचल्याबरोबर हे लक्षात येईल की हे जे या पुस्तकामध्ये जे काही लिहिलं असेल हे 100% खेड्याशी किंवा गावाशी किंवा ग्रामीण भागाशी संबंधित असेल.
अच्छा. हे त्याच्यावर लक्षात येतं. ओके. सर, गावातील एकोपा हम्म. आणि गुण्यागोविंदाच्या जीवनशैलीने तुमच्या लेखनावर काय परिणाम झाला? कसं आहे, आपण जेव्हा तुलना करतो आणि स्वाभाविकच जो गावातला माणूस असेल तो जर गावातला माणूस जेव्हा शहरात येतो, तो त्याच्या मनात तो या शहरी जीवनाशी समरस होतो, त्यांनी ते स्वीकारलेलं असतं आणि स्वीकारले पाहिजे. आपण जिथे असतो ते ते स्वीकारलंच पाहिजे. पण तरीही मनाचा एक भाग, मनाचा एक कोपरा कुठेतरी तुलना करत असतो. सुविधांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर ग्रामीण भागात तुम्हाला तशा सुविधा मिळत नाही ज्या आज तुम्हाला शहरात मिळतात. तसं कम्पॅरेटिव्हली तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर तुमचं हे आयुष्य सुखी असतं. परंतु ग्रामीण भागामध्ये तुम्ही मला जसं विचारलं की एकोपाविषयी विचारलं ना, एकोप्याचा कसा झाला. असं आहे, माझ्या याच्या पुस्तकामध्ये मी उल्लेख केलेला आहे की ग्रामीण भागामध्ये जातीने लोक ओळखल्या जायचे. आज समजा तुम्ही एखाद्याला जर जात विचारली तर त्याला कदाचित राग येऊ शकेल. पण तेव्हा असं होतं की आमच्या लहानपणी असं होतं की प्रत्येकाचा उल्लेख झाले बा हा माल्याचा पोरगा आहे, हा कुंब्याचा आहे, हा वठ्ठ्याचा आहे, हा कुंभाराचा आहे, हा बामणाचा आहे. आणि आपण नाव सांगितल्यावर आडनाव विचारतच नव्हते, ते जात विचारायचे. त्याचं कुणाला काही वाटत नव्हतं. ते कुणाला वाटत नव्हतं याचाच अर्थ असा आहे की तो एक एकोपा होता. ओके. तो एकोपा आणि त्याचा परिणाम असा, तुम्ही जे म्हटलं की या सगळ्या ग्रामीण भागातल्या एकोप्याचा काय परिणाम झाला, तो असा झाला की आपण सगळेजण सारखेच आहेत, सगळे मिळून असले पाहिजे. आणि राष्ट्रसंतांच्या याच्यात जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की माणूस द्या माझं माणूस द्या, की सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो मानव धर्म आहे. मानव धर्म आहे. माझीच एक कविता आहे की हिंदू आणि मुस्लिम पेक्षा शेजार धर्म बरा आहे. हिंदू आणि मुस्लिम पेक्षा शेजार धर्म बरा आहे. माणसांना जोडणारा तोच धागा खरा आहे. वा, खूपच सुंदर. तर हे जे शेजार धर्म म्हणजे काय, शेजार धर्म म्हणजेच माणुसकीचा धर्म. तुमचा शेजारी कोण आहे हे तुम्हाला माहिती नसतं, किंवा माहिती असलं तर तो कुठल्याही याचा राहू शकतो. त्याच्याशी जो आपले संबंध असतात तो असतो शेजार धर्म, आणि तोच खरा माणुसकीचा धर्म आहे. ही शिकवण मला या गावामधनं मिळाली, या एकोप्यातनं मिळाली. ओके सर, या पुस्तकामध्ये विविध व्यक्ती आणि गावातील नातेसंबंध यांचा पण या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. हो. तर खूप हृदयस्पर्शी त्या गोष्टी आहेत. तर त्याचा परिणाम आणि त्याचा प्रभाव तुमच्यावर कसा झालेला आहे त्याचा? कसं आहे, या पुस्तकामध्ये काही काही व्यक्तिरेखा मी मांडलेल्या आहेत. जसं एक पांडुजी नावाचं प्रकरण असेल, एक भाऊजी म्हणून आहे, एक वासुदेव मामा आहेत. हे तिन्ही जर प्रतिनिधी पाहिले, हे वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. पांडुजी हे न्हावी किंवा खेड्याच्या याच्यात माली समाजाचे आहेत. भाऊजी हे वाढेही आहेत. आणि वासुदेव मामा हे शिंप्याचं काम करायचे, पण ते वरठी आहेत, धोबी समाजाचे. तर ह्या ज्या व्यक्तिरेखा मी त्या पुस्तकातनं मांडल्या, तर कसं असतं की ग्रामीण भागामध्ये किंवा एखाद्या खेड्यामध्ये तिथे काही असे शहरासारखे मॉल वगैरे नव्हते किंवा दुकानं नव्हते, पण ह्या लोकांवरच तिथलं सगळं अर्थ, म्हणजे भाऊजी जे आमचे होते ते वाढ्याचं काम करायचे. ते सगळ्या शेतीचे अवजारं असतील ते त्याचा व्यवसाय करायचे. किंवा लोकांचे कपडे शिवून देण्याचं काम वासुदेव मामा करायचे. पांडुजी ते लोकांची कटिंग करून द्यायचे, न्हावी होते ते. गावातल्या छोट्याशा अर्थव्यवस्थेला चालना देणारे हे घटक होते, हे प्रातिनिधिक आहेत. म्हणजे ह्या तिघांचं मी व्यक्तिचित्र मांडलं, याचा अर्थ बाकीचे नव्हते का? बाकीचे होते, आणखी होते. पण आता मला माझ्या लेखनाच्या किंवा पुस्तकाच्या पानांच्या सगळ्या मर्यादा होत्या त्या ह्या मी पुस्तकामध्ये मांडल्या. आणि त्यातून हाच संदेश तुम्हाला जे वाचताना असं लक्षात येईल की कुठे व्यवसाय म्हणून स्पर्धा नव्हती. उलट त्या काळात यांचे व्यवसाय किती निकोप, निर्मळ आणि प्रामाणिक पद्धतीने होत होते. म्हणजे मी त्या याच्यात हे मांडलंय की समजा आपल्या केशवराव घोंगे किंवा ते भाऊजी म्हणून आहे, ते वाड्याचं काम करायचे किंवा पांडुजीकडे कटिंग करणार, तर बरेच लोक त्यांना पैसे देत नव्हते. ते ज्वारी द्यायचे वर्षाची आणि त्याच्या बदल्यात ते त्यांची कटिंग करून द्यायचे. तेव्हा आजच्या सारखे साधनं नव्हते. म्हणजे समजा साधी दाढी असेल तर ते नुसती पाणी लावून करायचे, आणि जो कोणी काही 50 पैसे देणार असेल त्याला ते थोडं साबण लावायचे. तर त्या खेड्यामध्ये ज्या किंवा बरेचसे. आणि दुसरं असं आहे
की अनेक शब्द मराठीतनं आता विशेषतः ग्रामीण भागातले बाद होत आहेत, ते मराठीतनं बरोबर. नष्ट होत आहे. ही खूप मोठी भीती आहे. याच्यामध्ये समजा वाड्याचं किकर असेल, वासला असेल, हं? हा रंधा असेल, हे जे शब्द आहे ग्रामीण भागातले, किंवा माल्याच्या जवळचं नक्षीनं असेल, वस्तरा असेल, हे शब्द मी मुद्दाम याच्यात वापरले आहेत. या पुस्तकात वापरलेले काही शब्द कदाचित मराठी व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचे ठरू शकतात, पण मी हे मुद्दाम तसेच्या तसे वापरले आहेत. त्याच्या मागे माझा मत की मला तो काय ते शब्द म्हणजे आता समोर आज आपण हॉल म्हणतो, पण मी याच्यात त्याला सप्री शब्द वापरला आहे. काही लोक त्याला छपरी असं म्हणतात, आपण आम्ही सप्री म्हणायचो म्हणून मी तो सप्री वापरला. अच्छा. तर मुळात हे शब्दांची सुद्धा जपणूक झाली पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि तोच उद्देश ह्या व्यक्तिरेखा मांडण्यामागे होता की अशी माणसं ग्रामीण भागामध्ये होती. ओके. सर, जसं या पुस्तकामध्ये शाळेच्या अनेक आठवणी आपण रेखाटलेल्या आहेत, तर त्यामध्ये जसं राम शेवाळकर असो, त्यांच्या सोबत झालेले तुमचं प्रसंग, एखादे किस्से, गमती जमती, तर गावातील शाळेच्या आठवणी, आणि जसं तुम्ही कॉलेजला जात असताना जसं पावसाचे दिवस होते आणि पावसामध्ये भर पावसात तुम्ही चालत गेलेत, तर अशा काही आठवणी, तर त्या शिक्षणाचा तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला? कसं आहे, मला असं वाटतं की प्रत्येक आठवण तुमच्या आयुष्यात, तुम्ही जन्माला आल्यापासून शेकडो हजारो गोष्टी घडत असतात, सर्वच्या सर्व तुमच्या लक्षात नाही राहत, काही लक्षात राहतात, त्या चांगल्या असतील वाईट असतील, पण त्या तुमच्या काही तुमची मेमरी काही गोष्टी आपल्या नेहमीसाठी मनात ठेवते. आणि त्या अशाच गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात राहतात, त्यांचा बरा किंवा वाईट आपल्या मनावर, आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. आणि त्यातही शालेय जीवनातल्या ज्या तुमच्या आठवणी असतात ना, ह्या तुमच्या याच्यात खूप डोक्यामध्ये फिट बसतात, म्हणजे तुमच्या लक्षात जास्त राहतात. तुम्ही एक साधं उदाहरण पहा. आपल्याला आपले जे गुरुजन असतात, शाळामध्ये असणारे, कॉलेजमध्ये शिकवणारे असणारे, किंवा मित्र असतात, या सगळ्यांविषयी आपल्याला प्रेम असते. पण तरीही माझा असा अनुभव आहे की मला शाळेतले मित्र किंवा शाळेतले शिक्षक यांच्याविषयी मला कॉलेजच्या याच्या तुलनेत जास्त त्यांच्याविषयी प्रेम आहे किंवा जास्त आपुलकी वाटते. याचं कारण त्या वयामध्ये तुमच्या मनावर किंवा तुमच्या मेमरीवर जे प्रतिबिंबित होते ते कुठेतरी जास्त खोलवर रुतले राहते आपल्या मनामध्ये. म्हणून शाळेतले मित्र, शाळेतल्या मैत्रिणींशी आपण खूप जास्त होतो. कॉलेजच्या याच्यात आपण येतो, नंतर काही दिवसात त्यांना विसरू, पण त्या आठवणी किंवा शाळेतले शिक्षक भेटले तर आपण खूप हे होतो, अरे नाही, मला यांनी शाळेत शिकवलं आहे, एक वेगळं जुनं ते सोनं म्हटलं जातं. तर तसंच आता तुम्ही मला काही आठवणी विचारल्या आहे. कसं आहे की आता की शिरपूर सारख्या भाग, आज इथे आपण पाहतो, इथे शाळेमध्ये युनिफॉर्म असतो, गणवेश घालून पुरुष शूज घालून जातात, व्हॅननी जातात. आमच्या वेळी कसं होतं की शाळेमध्ये चप्पल तर नव्हतीच, आम्ही कोणी चप्पल घालून जायचो नाही, कारण कोणाच्या तशा परिस्थिती नव्हती. ड्रेसचाही काही विषय नव्हता त्याच्या, आणि एक पाटी, पुस्तकं वगैरे नव्हते, पाटी आणि पेन्सिल, 4थ्या वर्गापर्यंतचा जो काळ होता तो. आणि मला वाटते पहिली की दुसरीत एक पुस्तक आलं होतं, कमळबग वगैरे असं एक, पण ते सगळ्यांजवळ राहायचं नाही. त्याच्यामुळे काही शिक्षकांना त्यांचं जवळचं ते पुस्तक आम्ही वाचायचो. तर ह्या याच्यामध्ये म्हणजे सकाळी शाळेत गेलं की संध्याकाळी घरी आलं की दप्तर फेकलं. दप्तर म्हणजे काय, एक पिशवी राहायची, त्या पिशवीत पुस्तकं टाकणे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत जाऊनच काढणे. बरं, तेव्हा होमवर्क नव्हतं, कारण वहीच नव्हती ना, पाटीवर पुसत जायचं. बरं, आता कसं ती पाटीवर पुसायला बहुतेक मुलं थुंकायचे त्याच्यावर, थुंकून. आणि त्याच्यातही मग काही मुलांना असं होतं की ते पाणी आणायचे बॉटलमध्ये. तर सरकारी दवाखान्या बऱ्याचशा छोट्या छोट्या इंजेक्शनच्या बाटल्या फेकलेल्या राहायच्या, त्या आणायच्या, त्याच्यात पाणी भरायचं. आणि रक्षाबंधनला मोठमोठ्या राख्या बांधायचे, स्पंजच्या राख्या असल्या तर आणखी, मग त्या सांभाळून ठेवायच्या आणि त्यांनी मग आपली पाटी पुसायची. किंवा एखाद्याची पाटी जर फुटली तर त्याला त्याच्या घरची आर्थिक म्हणजे पुन्हा पाटीसाठीची सोय होईपर्यंत तो तेवढा फक्त तुकडाच घेऊन यायचा. असं नव्हतं की आज पाटी फुटली तर चला बा गेला बाजारामध्ये दुसरी, अशी परिस्थिती नव्हती त्या काळामध्ये. किंवा मी चप्पलचं उदाहरण दिलं की चप्पल आम्हाला कसं की समजा एखाद्या वेळा काटा रुतला, आता बिना चप्पलनी फिरायचं, जंगलात जायचं, शेतात जायचं, काटा रुतला, मग वर्गातलाच एखादा मित्र एखादा बाभळीचा काटा तोडायचा आणि त्यांनी तो काटा काढून द्यायचा. म्हणजे काट्यानी काटा काढणे याचं हे खऱ्या अर्थाने मी ते
ते मी तिथे पाहिलं. हा, हा. आणि पण समजा खूपच जर त्रास होत असेल तर समजा माझी मोठी बहीण असेल तर तिला चप्पल होती एक प्लॅस्टिकची. मला आठवतं मी तिची चप्पल घालून जायचो त्या दिवसापुरतं. अच्छा. तर त्या दिवशी ज्या दिवशी मी तिची चप्पल घालून जायचो त्या दिवशी माझ्या वर्गातल्या पोरांना माझं खूप कौतुक वाटायचं की आज हा चप्पल घालून आलाय. अच्छा. आणि त्यांना तर ती चप्पल, त्यांच्याकडे ती चप्पल नव्हती, माझ्याकडे बहिणीला तरी होती माझ्या. तर ते चप्पल हातात घेऊन पाहायचे. अच्छा. आपण चप्पलला हात लावला एक भावना राहायची. आणि मग तुम्हाला सांगतो की मला 5व्या वर्गामध्ये माझ्या वडिलांनी असं ठरवलं की हा पोरगा चांगला शिकला पाहिजे. त्यांचं स्वप्न पूर्ण नाही झालं नाही पण त्यांनी मला यवतमाळला माझ्या काकांकडे शिकायला ठेवलं. अच्छा. तर तेव्हा आता पोरगा यवतमाळात जाणार, शहरात शिकायला जायचा, आणि म्हणून मग मला त्यांनी पहिल्यांदा चप्पल घेऊन दिली, एक स्लीपर. आता ही स्लीपर मला घेऊन दिली तर मला त्या चप्पलविषयी इतकं, म्हणजे मला शहरात शिकायला चाललो याचं कौतुक होतं, पण मला माझं गाव सोडण्याचं खूप दुःख होतं की मला आता गावातून जावं लागणार. पण त्याच वेळेला शहर, तिथले घरं, लाईट, कारण माझ्या घरामध्ये मी 8व्या वर्गात असेपर्यंत माझ्या घरात इलेक्ट्रिसिटी नव्हती. अच्छा. त्याच्यामुळे आम्हाला पंखा, डास चावणे वगैरे याचा कधी त्याच्याशी आमचा संबंधच नव्हता. की गरमी होऊन राहिली तर यवतमाळ आल्यानंतर मग काकांकडे पंखा होता, ट्यूबलाईट होता, आम्ही गावात छोटे छोटे पिवळे बल्ब पाहिले होते. तर आता मला असं होतं की मी दर रविवारी माझी चप्पल धुवून ठेवायचो रिन साबणाने, कारण मला चप्पल पहिल्यांदा मिळाली होती. एकदा असंच मी एका रविवारी चप्पल धुतली आणि मी माझी गावावरून एक लोखंडाची एवढी मोठी पेटी घेऊन आलो ज्याच्यात माझे कपडे, पुस्तकं वगैरे होते. 5व्या वर्गात होतो मी. आणि असे रविवारी मी चप्पल वगैरे धुवून ठेवून दिली. माझ्या काकू आल्या तिथे आणि त्यांनी सहज माझी पेटी उघडली. तर त्यांनी पाहिलं ते सगळे शाळेचे पुस्तकं त्याच्यावर चप्पल ठेवलेली. अच्छा. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी मला बोलवलं आणि मला एक दिली माझ्या कानफडात. अरे म्हणजे विद्या आहे म्हणे पुस्तकं म्हणजे, आणि त्याच्यावर तू चप्पल ठेवले. त्यांना खूपच धक्का होता काकूंना माझ्या असं वागण्याचा. काकूच्या दृष्टीने काकूंचं बरोबर होतं, पण कसं आहे, माझ्यासारखा जो ग्रामीण भागातून आलेला होता, माझा पुस्तकाशी संबंध पहिल्या वर्गात आला होता एक कहून, पण चप्पल मी पहिल्यांदा मला मिळाली होती. त्याच्यामुळे चप्पल विषयीची जी माझी भावना होती ही पुस्तकापेक्षा वरच्या दर्जाची. असे जे हे अनुभव आहे, किंवा तुम्ही त्या याचा उल्लेख केलाय की बा शाळेचा आणखी एक पायीवारीचा. पायीवारी करून मी म्हणजे मग मला शिरपूरवरून मग मी यवतमाळवरून पुन्हा शिरपूरला गेलो, तिथे शिकून मग नंतर मला वणीला शिकायला टाकलं. वणी शिरपूर 13 किलोमीटरचं अंतर आहे. वणीच्या शाळेमध्ये मी SPM शाळेत मी कॅप्टन झालो वर्गाचा, आणि शिरपूरवरनं मी जाणं येणं करायचो बसनी. एकदा खूप पाऊस आला आणि मोजक्याच बस होत्या, तर मला काही बस मिळाली नाही, गर्दी होती त्याच्यामध्ये. मग मी म्हटलं की आपण आता, आणि कॅप्टन असल्यामुळे किल्ली माझ्याकडे होती अलमारीची. माझे वडील मला असं बोलले की तू आता जाऊ नको, शाळेत जाऊ नको आजच्या दिवस. पण मी म्हटलं नाही, माझ्यावर जबाबदारी आहे, कारण किल्ली माझ्याकडे आणि डस्टर सरांचं जे रजिस्टर असते हजेरीचं ते माझ्या त्या याच्यामध्ये आहे. ते म्हणे अरे शाळेत दुसरी किल्ली असेल, पण मी काही ऐकलं नाही. मग तू जाणार कसा आहे म्हटलं. मी बरं, मला तेव्हा सायकल चालवता येत नव्हती. मी निघालो पायी, पावसात 13 किलोमीटर अंतर. मग या पुस्तकात ते मांडलं आहे की त्या 13 किलोमीटरच्या अंतरात कुठे कुठे अशा भूताच्या जागा होत्या. खेड्यामध्ये अशा जागा खूप असतात, पण इथं भूत दिसते. आणि तेव्हा तर खूप पाऊस येऊन राहिला आहे, आणि त्या नदीवरचा जो पूल आहे ते पाणी पुराचं याला, रस्त्याने कोणीच नाही, म्हणजे असे ST शिवाय दुसऱ्या गाड्या तिथे, आणि 2 व्हीलर तर लोकांकडे नव्हत्याच. त्यामुळे मी 13 किलोमीटर एकटाच पावसात चाललो. एक छत्री दिली होती, ती मला वाटते काहीतरी हे होऊन गेली होती, आणि प्लॅस्टिकमध्ये मी हे करू. मग मला एक जवळपास 8-10 किलोमीटर मी गेल्यानंतर पायी 9व्या वर्गात होतो मी तेव्हा, मला दुरून एक सायकल येताना दिसते. मला असं वाटलं की चला कोणतरी एवढ्या ह्याच्यामध्ये दिसून राहिलं रस्त्याने, कारण पाऊस खूप सुरू होता. सकाळी 9-10 वाजले असे, अंधार पूर्ण असं पावसामुळे. मग मी ते जवळ येऊन पाहिलं, ते माझे बाबा होते. माझे वडील आले होते. ते शेवटी कसं आहे, एक पोरगा होतो मी, त्यांना असं वाटलं आपलं न ऐकता हा गेला, त्यांना खूप राग आला होता. पण मग त्यांनी मला सायकलवर बसवलं, आणि त्याच्यानंतर ते जिथे मला भेटले त्याच्यानंतर पुढचा स्पॉट म्हणजे खूपच डेंजर भूताचा होता. तो ते जास्त कुख्यात होता भूताच्या याच्यासाठी, बाई इथे एक ती बाई दिसते वगैरे वगैरे. त्याच्यामुळे तिथून जाताना माझी काय अवस्था असेल, दिवसा सकाळी 10ची जरी वेळ असली तरी रस्त्यावर कोणी नाही, मुसळधार पाऊस, आजूबाजूला जंगल. आणि मग मला बाबा तिथे घेऊन गेले, त्यांनी माझ्यासाठी कपडे आणले होते वगैरे वगैरे. तर हे कसं आहे की
एक मला पहिल्यापासून की एखादी माझ्यावर जर जबाबदारी दिली असेल तर मग मी नीटपणे पार त्याच्यासाठी पाडण्यासाठी. काही मी करू शकतो हे आहे. किंवा असाच एक किस्सा त्या शाळेच्या बाबतीत होता. कसं होतं तर थोडस असा गमतीशीर आहे. मला सिनेमा पाहायला खूप आवडायचा लहानपणी. तर मग आमच्या आईबाबांनी मला माझ्या मोठ्या बहिणीला ठेवलं होतं वणीला खोली करून. मी शाळेत होतो, ती कॉलेजमध्ये होती. मग तिने मला भाजी आणायला काम माझ्याकडे होतं. मग भाजीतनं पैसे मारायचे. समजा 75 पैसे तेव्हा थर्ड क्लासचं तिकीट होतं. मग असे 2-3दा 10-10, 20-20 पैसे मारले की 75 पैसे झाले की पिक्चर पाहता यायचा. मी एकदा भाजी आणायला गेलो तर तिथे मला त्या स्टेशनरीच्या दुकानात अशी नकली नोट दिसली. तर मग मी ती नकली नोट विकत घेतली 5 पैशाला, 50 रुपयाची. ती या नोटेसारखी दिसायची पण थोडीशी लहान होती. मी घरी आलो बहिणीला म्हटलं असं मला 50 रुपये सापडले. तर ती दाखव माझ्या हाती. मी तिच्या हाती दिली असती तर तिला ती छोटीशी लक्षात आली असती ना. मी तिला असं दुरून दाखवलं. तर ती म्हणे अरे तुला म्हणजे हे पैसे सापडले, तू खर्च करू नको, आपण याचं काहीतरी घेऊन छान आईबाबाला सांगू, पहा आम्ही हे भांडं घेतलं वगैरे वगैरे. म्हटलं मग मला पिक्चरला पैसे दे. पण ती माझी बहीण खूप कडक होती, स्ट्रिक्ट होती. पण आता याला पैसे सापडले आहे आणि हा आपल्याला हे ते देणार आहे ते भांडं घ्यायला, म्हणून शेवटी तिने मला पिक्चर पाहायला पैसे दिले. ते पिक्चर पाहायला का ती मला परवानगी सुद्धा देत नव्हती अभ्यासाच्या ह्याच्यामुळे. आणि मी पिक्चर पाहायला गेलो. 12 ते 3 पिक्चर, सकाळी 8-9ची गोष्ट पिक्चर पाहून आलो. आल्यानंतर ती म्हणे चल आता दुकानात जाऊ आपण, कारण आपल्याला ते भांडं घ्यायचं आहे. म्हटलं चल. ती तयार झाली, मी तयार झालो आता पिक्चर पाहून आल्यानंतर. आणि आम्ही दुकानात गेलो. तिने त्या दुकानदाराला सांगितलं म्हणे बाबा एखादं 50 रुपयापर्यंतचं भांडं दाखवा आम्हाला. तर 50 रुपयात चांगलं एक असं मोठं पातेलं भांडं यायचं तेव्हा. त्याने मग तिने म्हणे म्हणे तुझंच नाव टाकायचे, कारण त्या प्रत्येक भांड्यावर नाव टाकायचे आधी. म्हणे याचंच नाव टाका म्हणे, कारण पैसे हाच देणार. तर जेव्हा नाव टाका म्हटलं तेव्हा मात्र मी थोडंसं हे झालो. म्हटलं एकदा नाव टाकल्यावर या दुकानदार काही भांडं परत घेणार नाही ना, कारण ते मशीननी टाकतात. तर मी म्हटलं नाही नाही नाव वगैरे नको टाकू, म्हटलं असंच घे. अरे नाही टाकणं म्हणे तू. म्हटलं नको नाव नको टाकू. ठीक आहे. त्यांनी ते मोजले वगैरे, काय 45-46 रुपये झाले असेल. तर तिने हातात घेतलं म्हणजे देऊन दे पैसे. आणि बरं कसं असते ते वय असं असते की आता मला माहिती आहे की आपण एक्सपोज होणार, पण तरीही मी त्या क्षणापर्यंत तिला दुकानात हे करून, मग नंतर तिला तिथे मी जेव्हा सांगितलं की माझ्या नावाची नोट नकली आहे, त्याच्यानंतर तिथे काय झालं असेल. तिने तो दुकानदार आहे असं आमच्या दोघांकडे मूर्खासारखा पाहून राहिला. आणि माझ्या बहिणीला असं वाटलं मला यांनी इथे किती मोठा माझा मला हे केलं. मला तिथून तिने मारत घरी नेलं त्या रूमवर. तर आमच्या त्या घरमालकीन ज्या होत्या काकू ज्यांच्याकडे होत्या, त्या विचार काय झालं ग, यालाच विचारा म्हणे तुम्ही काय झालं. आणि त्याही खूप हसत होत्या. पण याच्यापासनं मग कसं आहे, माझ्या दृष्टीने ती खोडी होती, पण तिच्या दृष्टीने तो अपमान होता. तर मग मी ठरवलं की नाही बा, अशा ज्या गोष्टी आहेत आपण नको करायला. सर लहानपणी आपण खूपच धाडसी होतात. एक बस मधला किस्सा आहे जो 25 पैशांचा. तर आणि आईस्क्रीम. तर तो किस्सा नेमका काय आहे सर, तो आमच्या दर्शकांना सांगा. तो पण खूप मजेशीर किस्सा आहे. तो असा आहे की म्हणजे वणी शिरपूर तेव्हा 90 पैसे तिकीट होतं बसचं, पण कंडक्टर 1 रुपया घ्यायचा आणि लहान मुलांचं 50 पैसे. हे मी तिकीट याच्यासाठी सांगतोय. 25 पैसे खूप मोठं रक्कम होती ती त्या लोकांसाठी, गरिबांसाठी, सगळ्यांसाठी. एकदा मी आणि माझी आई आम्ही वणीवरून येत होतो शिरपूरला. आम्हाला जागा मिळाली नव्हती. आम्ही त्या कंडक्टरच्या समोर तिथे उभं होतो. तिथेच एक बाई होती आणि त्या बाई तिकीट काढायला तिने कंडक्टरला पैसे, त्याच वेळेला तिचे 25 पैसे पडले. 25 पैसे पडले तर मी माझा लगेच पाय देऊन दिला त्याच्यावर. त्या बाईने खूप शोधलं पण ते तिला सापडणारही नव्हते. तिला असं वाटलं असेल की कदाचित आपले पैसे त्या बसच्या दारातनं खाली गेले असते. मग घरी आलो मी. मग नंतर उतरताना लगेच ते पैसे खिशात टाकून घेतले. ती बाई तर समोर चालली गेली बसचं. घरी गेल्याबरोबर आईला म्हटलं आई मी खेळायला चाललो. मग मी गेलो आणि मी सांगितलं ते आईसफ्रूटचा किस्सा. आईस्क्रीम तर ते आईसफ्रूट होतं. तो आमच्या गावात एक खान नावाचा कुल्फीवाला विकायला यायचा, ते आईसफ्रूट विकायचा तो.
5 पैशाला एक कुल्फी मिळायची, एक आईस फ्रूट मिळायचा. हम्म. मी म्हटलं आज माझ्याकडे 25 पैसे होते. मी ठरवलं 25 पैशात आपला काय काय खाता येईल याचा मी हिशोब केला. हं. मी खानाला जेव्हा 25 पैसे दिले तर पहिले बापरे इतने पैसे कहाँ से लाए बोले तूने. 25 पैसे एकदम. तर कारण नाही तर आम्ही केस वगैरे गावातले गोळा करून कुल्फी घ्यायचो. केसांवर कुल्फी मिळायची. तर नाही बोला गेस्ट याने मेहमान आए थे उन्होंने दिए वगैरे असं त्याला सांगून त्याच्यापासून 2 कुल्फ्या घेतल्या 10 पैशाच्या. मग माझ्याकडे 15 पैसे होते आणखी. मग 15 पैशामध्ये मी त्या कुल्फ्या काही खाऊन घेतल्या. मग ते तुकाराम पाचभाई म्हणून त्यांच्या दुकानात गेलो. त्यांच्या दुकानातनं मी भुईमुगाच्या शेंगा आणि गूळ घेतला आणि त्यांच्या दुकानासमोरच्या ओट्यावर आपला खात बसून राहिलो. तर आई मग एवढा वेळ झाला पोरगा कुठे गेला म्हणून आई मला शोधत शोधत आली आणि तिला मी ते ओट्यावर बसून भुईमुगाच्या शेंगा खाऊन तिला एक तर तिचं आधीच डोकं की गावावरून आला ना हा गायब झाला कुठे एक तास आपण दिसत नाही. त्याच्यात हा भुईमुगाच्या शेंगा आणि गूळ खायला आणि पैसे कुठून आणले. तिला वाटलं की मी हे पैसे घरून चोरले आणि ती मला तिने एक बाजूचीच काडी घेतली आणि मला मारायला लागली. तर म्हणे पैसे चोरले म्हणे तू घरी. मग शेवटी झालं म्हटलं आई मी घरचे पैसे नाही चोरले. म्हटलं त्या बाईचे कुठून घेतले. म्हटलं त्या बाईचे जे पडले होते ते मी पायाखाली दाबून ठेवले होते. मग आईनी मला डबल मारलं की बाई का गरीब बाईचे पैसे तू ते तिला हे न करता आणि त्याच्यानंतर म्हणे तुला आज दिवसभर जेवायला मिळणार नाही. आईनी मला घराच्या मागच्या सांदीमध्ये मागची जी जागा असते तिथे मला त्या बकऱ्या बांधतात त्या दावलीनी मला तिने बांधून ठेवलं. अच्छा. आणि दिवसभर मग मला अर्थात माझं पोट भरलेलंच होतं शेंगा आणि कुल्फ्या वगैरे खाऊन. पण म्हणे मला तिने न जेवण्याची आणि बांधून ठेवण्याची शिक्षा दिली होती. अच्छा. असा हा तो किस्सा आहे. ओके. सर खरंच आपले जे किस्से आहेत खूप मजेशीर आहेत. असे घानमाकड मध्ये तुम्हाला असे अनेक किस्से आणि प्रत्येक किस्सा जो आहे ना हा तुम्हाला एक तर त्या याच्यामध्ये हे किस्से किंवा हे अनुभव माझे जरी असले ना हे माझ्यासारख्या अनेकांचे हे अनुभव आहेत. हो आणि त्यातनं काहीतरी धडा मिळतोय आपल्याला. धडा मिळतो आहे आणि आपण नॉस्टॅल्जिक होतो की आपण आणि समजा आणि असंही नाही की घानमाकड हे फक्त जे गावातले लोक त्यांनाच आवडतं. आता मला जे रिएक्शन येऊन राहिला की काही ज्यांचं आयुष्य शहरामध्ये गेलं आहे ते म्हणतात की आम्हाला ह्या पुस्तकामुळे हे कळून राहिलं की हे आयुष्य कसं होतं खेड्यामधलं. तो अनुभव आम्हाला ते न जगता तो अनुभव आम्हाला घेता येऊन राहिला आहे या पुस्तकामुळे. अच्छा. फारच सुंदर म्हणजे प्रतिक्रिया येतात आपल्याला. हो सर आपल्या घरामध्ये पुराण ऐकण्यासाठी अनेक लोक गोळा व्हायची. प्रसादीचा कार्यक्रम व्हायचं. त्या काळी लोकांना जी आवड होती ऐकण्याची तर ते कशा प्रकारे व्यक्त करत असत. नाही पहा कसं रामायण महाभारत ह्या ज्या कथा होत्या आमच्या गावामध्ये कसं आहे आता 2 पुराण आणि मी थोडस रामायण सांगतो. पुराण असं होतं की आमच्या घरी चातुर्मासामध्ये आमची आई किंवा बाबा एक कुठला तरी ग्रंथ घ्यायचे. म्हणजे कधी तो श्रीकृष्णाचा असेल कधी रामायण असेल महाभारत असेल आणि 4 महिने रोज एक अध्याय वाचायचा आणि आजूबाजूला जे जमलेले सगळे संध्याकाळी 8 वाजता शेतातले कामं करून यायचे त्यांना तो अर्थ समजून सांगायचे. अच्छा. हा तर हे 4 महिने चालायचं आणि मग त्याची समाप्ती व्हायची मोठा महाप्रसाद वगैरे व्हायचा. तर हे आता आज जसं आपण टीव्ही सिरियल पाहतो 8 वाजले की 9 वाजले की तर खरं म्हणजे ही ती टीव्ही नसलेली सिरियल होती. अच्छा. कारण त्याच्या ते म्हणजे समजा प्रत्येक अशा 5-7 ओळी वाचले की बाबा आमचा त्याचा अर्थ समजून सांगायचे. आणि हे सगळं कशात व्हायचं एक छोटा कंदील असायचा. लोक आपले पोते घेऊन यायचे पोत्यावर बसायचे अंगणामध्ये आणि त्यांना सांगायचं. मला त्याच्यात इंटरेस्ट असा होता की तो झाल्यानंतर प्रसाद द्यायचे गुळ शेंगदाणा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट होता. दुसरं हे समजा 1-1.5 तास हे चाललं हे पुराण जे असेल ते कधी रामाचं असेल महाभारत किंवा महाभारतातलं असेल कुठलं तरी कथानक एक असायचं ते 4 महिने चालायचं. हे म्हणजे रोज समजा 8-8:30ला सुरू होत असेल 9-9:30 वाजेपर्यंत संपायचं. ते संपल्यानंतरच्या गप्पांमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. अच्छा. त्या गप्पा कशाच्या राहायच्या आज कोणाची बकरी लांडग्यानी खाल्ली कोणाला कुठे भूत दिसलं. आणि विशेषतः लहान मुलांना तर भूताच्या गोष्टी खूप आवडतात. घाबरतात माणसं मुलं पण तरी. आणि मग मला त्याच्यामुळे ह्या भूताच्या गोष्टी ऐकायला आणि मग तिथे जाऊन पाहायला पण काय दिवसा तर अशा मला भूताच्या गोष्टी खूप. त्याच्यामुळे मग मी रात्री जागायचो. नाही तर जनरली आमचा गाव 9 वाजता झोपून जायचा. अच्छा. तर हे होतं. आणि रामायणाचं जे तुम्ही म्हटलं की कसं होतं की गावामध्ये मनोरंजनाचे कुठले साधनं नव्हते पण गावातलेच माणसं एकत्र येऊन
रामायण सादर कर. रामायण म्हणजे कुठल्या तरी एका कथानकावर नाट्य. ओके. बरं, ते नाट्य म्हणजे ते जे नाट्य चिल्याबाळाचं असेल, कृष्णाचं असेल किंवा कुठलंही धार्मिक याचं असेल तरी त्याचं नाव मात्र रामायणच पडलेलं होतं. त्याला रामायणच म्हणायचं. आज बघ चिल्याबाळाचं रामायण आहे, आज कृष्णाचं रामायण आहे, तर असं त्याला रामायण म्हणून ओळखलं जायचं. आणि त्याच्यात सगळे काम करणारे म्हणजे राणीचंही काम पुरुषच करायचं. आणि त्याच्यात अशी एक सूट होती की समजा एखाद्या जर स्त्री ची भूमिका करणाऱ्या कलावंताला मिशी जर काढायची नसेल तर तो पूर्ण मेकअप करायचा, साडी ब्लाऊज घालायचा, पण त्याची मिशी कायम राहायची. आणि त्याचं प्रेक्षकांनाही काही वाटत नव्हतं आणि त्याला म्हणजे त्या कलावंतालाही काही वाटतं. तेवढ्याच कॉन्फिडन्सने आपलं डायलॉग म्हणायचं, पण त्याचं कुठलं स्क्रिप्ट नाही, काही नाही. आणि हे रामायण पाहायला आम्ही म्हणजे सगळेच पाहायला येणारे आपलं घरून पोतं आणि पांघरून घेऊन यायचे. अच्छा. जिथे असेल एखाद्या कुठे चावडीवर असेल हे, आणि मग तिथे आपलं त्या पोत्यामुळे दोन गोष्टी होत होत्या. एक तर तुमच्या जागेचं आरक्षण होऊन जायचं की हा इथं बसणार, कारण कसं माईक वगैरे नसल्यामुळे जवळून डायलॉग जास्त चांगले ऐकायला यायचे ना. अगदी बरोबर. आणि दुसरं असं की समजा रामायण पाहता पाहता झोप लागली तर झोपताही यायचं, त्याच्यात पांघरूनही राहायचं. आणि काही लहान मुलं वगैरे असले की त्यांना कसं व्हायचं की त्यांना समजा त्याला कंटाळा आला किंवा झोप आली, घरी जावं असं वाटलं, तो एकटा जाऊ शकत नव्हता, कारण त्याला ते पुन्हा रस्त्यात दिसणारं चिंचेचं झाड, भूत, अशी भीती वाटायची. मग आपण सांगायचं, अरे बा मी झोपतोय, रामायण संपल्यावर मला उठवून दे. मग तो उठवून द्यायचा. तर असं हे रामायण खेड्यामध्ये व्हायचं. आणि त्यात खरं म्हणजे ती एक कला होती, त्या गावातल्या लोकांनी, कलावंतांनी ते जपली होती. ओके सर, होळीमध्ये खेळले जाणारे विविध खेळ जे तुम्ही खेळले आहात आणि या पुस्तकामध्ये देखील त्याचं वर्णन आपण केलेले आहे, तर त्यातील काही किस्से आमच्या दर्शकांना सांगा. कसं आता हा घानमाकडचा संबंधच तसा होळीशी आहे. म्हणजे होळीच्या काही दिवस आधी घानमाकड तयार करतात आणि होळीमध्ये ती जाळतात. काही ठिकाणी घानमाकडला धरूनच होळी बांधतात, काही ठिकाणी ती काढून. आता कसं आहे की बऱ्याच भागामध्ये हे कल्चर आहे की होळीला चाकोल्या करतात. शहरी संस्कृतीमध्ये माहीत असेल नसेल, पण चाकोल्या म्हणजे काय की शेणाच्या अशा गोल गोल वड्या. तर होळीच्या दीड महिना आधी आम्ही काय करायचं, एक बादली घ्यायचं, सायकलला लटकवायची आणि रस्त्याने फिरायचं. आता गाव असल्यामुळे गावात गुरंढोरं घरोघरी होते, शेण तिथेही मिळू शकलं असतं, पण नाही, बाहेरच रस्त्यावरच आणायचं म्हणून सायकलला लावून जायचं लांब, आणि मग ते शेण बादलीत टाकत जायचं, मग शेण आणायचं. मग जनरली मी आणि माझी एक मोठी बहीण आम्ही घरावर चढून टिनेवर त्या चाकोल्या बनवायचो, बदामाच्या आकाराच्या गोल, त्याला मध्ये मोठं छिद्र, आणि 1 महिना त्या अशा चांगल्या खडखडीत वाळल्या की त्याच्या माळा तयार करायचो त्या शेणाच्या चाकोल्यांच्या, त्याला चाकोल्या म्हणायचे. आणि होळीच्या दिवशी ह्या चाकोल्या मग आम्ही त्या होळीमध्ये नेऊन टाकायचं. त्या म्हणजे खरं म्हणजे त्या गोवऱ्याच होत्या या आकारातल्या, आणि तर तशा पद्धतीने आम्ही तो हे करायचो. किंवा होळीला रंग फारसे आमच्या ह्याच्यात नव्हते, जे खूपच परिस्थिती ज्यांची असेल ते लोक रंग आणत असतील शहरातून. आम्ही लोक जनरली पळसाचे जे फुलं होते, जंगलात जायचं, पळसाचे फुलं तोडायचे, ते चांगले वाटून घ्यायचे, त्याचे रंग आम्ही तयार करायचो आणि तोच रंग वापरायचा. त्याच्यामुळे नैसर्गिक रंग आता जे, पण आम्ही नैसर्गिक रंगच खेळायचो. आणि पण समजा एखाद्याला रंगवायचं असेल तर घरोघरी बैलबंड्या होत्या, रेंग्या होत्या, दमण्या होत्या, तर याच्या चाकांमध्ये जे वंगण असते ते वंगण काढायचं, त्याच्यात तेल टाकायचं आणि ते मग एखाद्याला लावायचं. अशा पद्धतीने आम्ही खेळायचो. आणि बहुतेक होळी खेळायची म्हणजे फाटके कपडे घातले पाहिजे बा, कारण ते रंगाने खराब होतात. पण कसं आहे, खूप लोक गरीब होते, त्याच्यामुळे अनेक लोक ते इतर वेळीच फाटके कपडे घालायचे. त्याच्यामुळे होळीला ते फक्त पॅन्टवर किंवा चड्डीवर हे खेळायचे होळी. तर त्याच्यामुळे या सणाच्या निमित्ताने हा गरिबीचा हा एक रंग ठळकपणे दिसायचा. आणि दुसरं की आता आपण शहरात आलो, आता शहरातली होळी ही पण पाहिली आहे मी, ती पाहिली. तर इथं असं लक्षात येतं की म्हणजे हा शहर म्हणून म्हणता येत, शहर ग्रामीण असा भेद नाही करणार मी, पण आपण मोठं झालो, आपला मित्रपरिवार बदलला, ती लहानपणची एक निखळ मैत्री. आता कसं आहे, आता इथे वेगवेगळे रंग दिसतात, रागाचा, लोभाचा, द्वेष, मत्सर, असे वेगवेगळे रंग दिसतात. आणि कोणाला किती रंग लावायचा हे
याचं प्रमाण या रंगावर ठरते. हे तुमचा कोणाशी हम्म. कसे संबंध आहे, अगदी बरोबर. तुमच्या संबंधाचा रंग कसा आहे याच्यावर हे प्रमाण ठरत असतं. तर त्याच्यामुळे ती जी होळी आहे, होळी माझा तर खूप आवडता सण आहे, पण माझ्या गावातली होळी मात्र मला म्हणजे अजूनही माझ्या स्मरणात आहे. अच्छा. सर, फार सुंदर आपण सांगितलं. या घाणमाकड पुस्तकाच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना आपण काय संदेश देऊ इच्छिणार? घाणमाकड पुस्तकाच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीत आपण वाढलो, जिने आपल्यावर संस्कार केले असतात. माती ह्या अर्थाने स्पेसिफिक आहे, पण माती म्हणजे ते सभोवतालचं वातावरण असेल, तिथले झाडं असतील, तिथले माणसं असतील, तिथले पशुपक्षी असतील, तुमचं आणि या शेजाऱ्यांची घरं असतील, तिथली हवा असेल, पाणी असेल, नद्या नाले, ह्या प्रत्येक गोष्ट तुमच्यावर संस्कार करत असते. या अर्थाने मी माती शब्द वापरतो आहे. तर माझा म्हणजे या पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हाच होता की घाणमाकड मधून ह्या मातीवरचं ऋण मी माझं व्यक्त केलं आहे. या मातीचं माझ्यावर कर्ज आहे, कारण तिच्या संस्कारात मी वाढलो. आज जो काही मी बरा वाईट असेल त्याच्यावर या माझ्या मातीचं मोठं योगदान आहे. ओके. आणि हे योगदान आपण विसरू नये, तिथली माणसं विसरू नये, तिथले अनुभव विसरू नये, आणि त्या गावाने तुम्हाला दिलेले संस्कार असतील त्या गावाला विसरू नये. तसं पाहिलं, शिरपूर हे काही माझं मूळ गाव नव्हतं, माझा जन्मही तिथे झाला नाही, पण तरी या गावाविषयी मला एक प्रेमाने, शिरपूर हे एक प्रातिनिधिक आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या का कुठल्याही ग्रामीण भागातल्या प्रत्येकाला हे पुस्तक आपलं आहे असं वाटेल, कारण हे सगळ्या खेड्यांमधलं चित्र आहे. या पुस्तकात जे मांडलं आहे असं आयुष्य माझ्यासारखे सगळेच जण जगत होते. मी फक्त ते शब्दबद्ध के मी लिहिलं, पण हे सगळ्यांचं आयुष्य आहे. त्याच्यामुळे लोक आज जो प्रतिसाद मिळतोय, कारण लोकांना हे आपलं आयुष्य वाटतं, आपलं पुस्तक वाटतं. त्याच्यामुळे संदेश तुम्ही जो म्हणता हाच आहे की आपल्या मातीचं ऋण आपण विसरू नये. आपल्या मनात, आपल्या हृदयात आपलं गाव, आपली माती जर जिवंत ठेवली तर आपल्यातली संवेदनशीलता नेहमीसाठी राहील. अगदी बरोबर. फार सुंदर असा संदेश आपण दिलात. सर, भविष्यामध्ये लेखनाच्या प्रवासात तुम्ही कोणत्या नव्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहात? आता मी थोडंसं आता कसं आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं, मी भविष्यातलं सांगतो पण आणखी एक सांगून देतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की घाणमाकडे माझं पहिलं पुस्तक आहे. अच्छा. कसं आहे, हे प्रोफेशनली काढलेलं मी पहिलं पुस्तक आहे. पण तुम्हाला सांगतो, 1992 मध्ये माझं वैदर्भीय वक्त्यांची सूची नावाचं एक पुस्तक आलं होतं. त्याचं प्रकाशन प्राचार्य राम शेवाळकर आणि नागपूरचे मोठे संस्कृत पंडित होते प्रज्ञाभारती डॉक्टर श्रीभा वर्णेकर यांच्या हस्ते झालं होतं. त्याच्यानंतर 1993 मध्ये मी अंधांसाठी देशातला पहिला ऑडिओ दिवाळी अंक काढला होता. आणि त्याचं प्रकाशन झालं होतं सुरेश भटांच्या हस्ते, कविवर्य. हे 93 ची गोष्ट आहे. 95 मध्ये माझा खळी नावाचा एक काव्यसंग्रह आला, म्हणजे चारोळी संग्रह होता. त्याचं प्रकाशन झालं होतं प्राध्यापक ज्ञानेश वाकुडकरांच्या हस्ते. पण आफ्टर 95 म्हणजे 1995 नंतर आलेलं माझं, त्याच्यामुळे घाणमाकड हे माझं पहिलं पुस्तक नाही. पण काय झालं की हे तिन्ही जे माझे आले त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, त्याच्यामुळे आजच्या पिढीला हे माहितीच नाहीये. अगदी बरोबर. आणि आता तुम्ही म्हणता की भविष्यात कुठल्या प्रोजेक्ट्सवर, तर विषय माझ्या डोक्यात भरपूर आहेत, पण असं कसं आता आपला जॉब सांभाळणं आपल्याला हे करायचं आहे, पण तरी मी प्रायोरिटीने घेतो आहे किन्नरांवर. कसं आहे, गेल्या जवळपास 15-1 वर्षापासून मी किन्नरांच्या समस्या याच्या त्याच्यावर, मध्यंतरी मला मी दिवाळी अंकात एक मोठा लेख मला त्या दिवाळी अंकाच्या संपादकांनी म्हटलं म्हणून मी त्यांना लिहून दिला. आणि एक पत्रकार म्हणून काम करताना मला माझा किन्नरांशी खूप जवळचा संबंध आला. आताही माझ्या कार्यक्रमाला बरेच किन्नर होते, तर त्यांना मी वेळोवेळी काही काही गोष्टी सांगत असतो. तर माझा असं हे विचार आहे की आपल्याला बा ते टाळ्या वाजवणारे किंवा साडी हे करणारे, डोक्यावर कुंकू, एवढीच फक्त किन्नरांची, पण हे नेमके काय आहेत, कोण आहेत, यांचं आयुष्य कसं आहे. तर माझा भविष्यातला जो प्रोजेक्ट आहे, मी याच्यावर माझं काम सुरू केलं आहे. आणि माझं ते पुस्तक मी किन्नरांना. सर, खरं तर घाणमाकड या पुस्तकाच्या माध्यमातून गाव म्हणजे नक्की काय ते आजच्या पिढीला नक्कीच कळेल. सर, आपण विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.
नागपूरच्या विजय प्रकाशनने प्रकाशित केलेल्या घाणमाकड या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि आतील रेखाटन प्रसिद्ध चित्रकार प्राध्यापक रायबोले यांनी काढली आहे आणि या मुखपृष्ठाने या पुस्तकाचं सौंदर्य अधिक खुललं आहे. घाणमाकड या पुस्तकाच्या खरेदीसाठी विजय प्रकाशन, हनुमान गल्ली, सीताबर्डी येथे आपण संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.